नमस्कार, माझे नाव आहे सौरभ उगले। मी तुम्हाला इयत्ता 5वी विषय गणित सेमीमधले मराठीमध्ये सोपं करून शिकवण्याचा प्रयत्न करणार आहे। आपला धडा आहे चौथा, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन। मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन मधला आपला पहिला टॉपिक म्हणजे मल्टिप्लिकेशन झालेला आहे शिकून। तर आपला दुसरा टॉपिक म्हणजे भागाकार म्हणजे आपला डिव्हिजन राहिलेला आहे। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये एक अंकी डिव्हिजन म्हणजे एक अंकी भागाकार आपण शिकणार आहोत। तर तुम्ही तर म्हणता हा 3 अंकी भागाकार आहे आणि 3 डिजिट संख्या आहे म्हणजे 743। पण आपण ह्या 3 डिजिट संख्येला म्हणजे 743 ला या संख्येने भागणार आहे त्या संख्येवर ठरते ती संख्या किती अंकी आहे त्यावर ठरते की आपला भागाकार किती अंकी आहे। तर ही नावाने आपण 743 ला भागणार आहे। तर आपले 9 ही संख्या व 1 अंकी आहे तर आपला भागाकार हा 1 अंकी झालेला आहे। तर आपण हीच असं पण लिहू शकतो 743 भागिले 9 आणि ह्या नावापेक्षा जी मोठी संख्या असते त्याला आपण भागू शकतो आणि जी छोटी संख्या असते त्याला भागू शकत नाही। म्हणजे आपण ह्या 9 ते 90 9 10 90 9च्या पुढे आणि 90च्या आत ती संख्या असते त्याला आपण भागू शकतो। आणि जर याच्यापेक्षा छोटी किंवा 90च्या मोठी ती संख्या असते त्याला आपण भागू शकत नाही। तर आपण आता भागाकार सोडूया। तर 9 आणि 7 ला भागायचे पण 9पेक्षा जर 7 मोठे आहे तर आपल्याला याच्यामध्ये आपल्याला 7 ला आपण ते भागू शकत नाही। मग तिथे आपल्याला काय करायचे, मग आपण ही 743 ही संख्या आहे त्याच्यात हे 7 आणि हे 4 हे आपण घेणार, हे 3 घ्यायचे म्हणजे 74 होतील। हे 7 आणि 4 मग हे युनिट प्लेसला येणार आणि हे 10 प्लेसला येणार म्हणजे ही 10 प्लेसची संख्या आपण झाली आहे। तर मग हे याच्यात पाहूया ही संख्या याच्यात कुठं आहे, याच्या बाहेर जाते, याच्यापेक्षा छोटी आहे। मग 9च्या पाड्यात मग ही 72 आणि 81च्या मध्ये आहे। मग त्यामुळे आपण याला भागू शकतो। मग आता आपण 74 ला 9ने भागायचे आहे त्यासाठी आपल्याला पाडा म्हणावे लागेल 9 1 9 9 2 18 9 3 27 9 4 36 9 5 55 9 6 54 9 37 9 8 72 9 9 81 81 74 पेक्षा मोठी संख्या आहे त्यामुळे आपण ती संख्येच्या पेक्षा ही छोटी संख्या आहे त्यामध्ये ही संख्या आहे त्या दोन्ही संख्येपेक्षा ही 72 9 8 72 ही संख्या 74 पेक्षा छोटी आहे आणि 81 9 9 81 ही 74 पेक्षा मोठी आहे। म्हणजे 74 आणि 72 मधली ही संख्या मध्ये आहे ह्या दोन्हीच्या। मग आता आपण हे 72 घेऊ शकतो कारण 74 तर नाही, मग आपण त्याच्यापेक्षा एकाने कमी घेऊ शकतो, काही कमी घेऊ शकतो आपण। मग ही 9 8 72 9 9 81 घेतली ती 74 पेक्षा मोठी होईल म्हणून आपण 9 8 72 घेणार। मग किती 9 8 72 मग हे 8 पट झाले 9च्या 8 पट। मग हे आपण इथे वर लिहिणार, हे 8 वर लिहिणार। मग आपल्याला 72 इथे मांडून घ्यायची, मग हे वजा करायचे। मग आपल्याला हे बाण देऊन 3 असे सरळ खाली घ्यायचे। मग आपल्याला ही वजाबाकी करायची आहे। मग ही 4तून 2 जातात मग हे राहिले 2 7 7 म्हणजे 0 आले 7तून 7 गेले। तर मग आपला हे आपण याचा भागून झालेला आहे। मग आता ह्या 9ने 23 ला भागायचे आहे। मग आपल्याला ही 9पेक्षा मोठी संख्या आहे आणि 90च्या आत आहे म्हणजे 9पेक्षा मोठी आहे आणि 90च्या आत आहे म्हणून आपण याला भागू शकतो। मग आपण 9चा आपल्याला पाडा म्हणावे लागेल 9 1 9 9 2 18 9 3 27 म्हणजे 23 पेक्षा मोठी संख्या होती। मग त्यामुळे आपल्याला त्याच्या मागची संख्या घ्यावी लागेल। मग हे 18च्या आणि 27च्या मध्ये संख्या आहे मग आपल्याला कोणची घ्यावी लागेल 18ची, कारण मग ती संख्या 23 त्या 9च्या पाड्यात कुठे येत नाही। पण या 27च्या आत म्हणजे 27 पेक्षा जी छोटी आहे आणि 18 पेक्षा मोठी आहे मग आपल्याला 18 ही घ्यावं लागेल। मग हे 9 1 9 9 2 18 मग ही दुप्पट झाली 9च्या दुप्पट म्हणून 9 1 9 9 2 18 हे 2 आपल्या वर मांडायचे 9 2 18
मग आपल्याला आधी 18 लिहून घ्यायची, मग आपल्याला हा 0 लिहून घ्यायचा, मग याची आपल्याला वजाबाकी करायची आहे. तुम्ही तर म्हणता हा 0 आला कुठून, मग हा 0 आपल्याला देऊन घ्यायचा, कारण ही 3 डिजिट हे संख्या आहे, मग त्यामुळे आपल्याला हा 0 लिहून घ्यायचा आहे. मग आता ही 0 लिहिल्यावर ही संख्येची ही 18च आहे, 18ची व्हॅल्यू 18च राहते, त्याची किंमत 18च राहील. जर डाव्या साईडला आपण 0 लिहिला तर त्या संख्येची किंमत तीच राहते, आणि 18च्या जर उजव्या साईडला असला तर त्याची संख्या डबल होते, म्हणजे हे 18चे 180 झाले असते, 180. मग आता ह्या डाव्या साईडला असल्यामुळं त्याची मूळ किंमत तीच राहिली 18. मग आता आपल्या वजाबाकी करून घ्यायची. 3तून 8 जात नाही, मग आपल्याला 2तून हातचा घ्यावा लागेल, मग 2 काट मारायची, मग 1 इकडे गेल्यामुळे आपला 1 राहील, मग तो आपला 2च्या वर लिहिणार. मग आता 3त 1 गेल्यामुळे 3वर आपल्याला काट मारावी लागेल, मग हे 3 दशीचे दशी वर घ्यावं लागते. हा हातचा 3च्या डाव्या साईडला मांडायचा, म्हणजे हे 10 प्लेसला आले, मग हे 30 झाले, म्हणजे 13 झाले आपले. मग आपल्याला हे 13तून 8 गेले, राहिले 5. मग आपले हे 1तून 1 गेला, राहिले किती 0, मग हे 0शी 0. मग आपला हा भागाकार इथे हे 5 आलेले आहे, मग इथे नावापेक्षा ही छोटी संख्या आहे, नावाच्या पाड्यात काय 5 नाही, मग हे 9चे मोठे आहे 5पेक्षा, मग त्यामुळे आपण 5ला भागू शकत नाही. 5 ही त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे, त्यामुळे आपण त्याला भागू शकत नाही. नावापेक्षा जर मोठी संख्या असती तर आपण त्याला भागू शकलो असतो. आता आपण आपला भागाकारामधले पार्टचे नाव बघणार आहे की ह्या उत्तराला समजे भागाकार, याला आपलं नाव काय आहे. याला आहे नाव डिव्हिजन, DIVISION, डिव्हिजन. आणि ज्या संख्येने आपण ह्या 743ला भागलं त्याला म्हणतात डिवायझर, म्हणजे नावाने भागलं. नावाच्या कोणतीही संख्या असली तरी आपण त्याला डिवायझर म्हणतो. डिवायझर, DIVISOR, डिवायझर. आणि ह्या नावाने आपण ज्या संख्येला भागलं म्हणजे 743ला, व त्या जर कोणतीही संख्या असली तरी त्याला म्हणतात डिव्हिडंट, DIVIDENT, डिव्हिडंट. आणि जी बाकी असते म्हणजे 5 ही बाकी राहिली म्हणजे त्याला म्हणतात रिमाइंडर, REMINDER, रिमाइंडर. म्हणजे आपला हा आता 1 अंकी भागाकार आपला हा शिकून झालेला आहे. हा खूप सोपा होता. आपण हा पुढच्या व्हिडिओमध्ये 2 अंकी भागाकार शिकणार आहोत.